आपले स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते। त्यामुळे विविध आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यात येत आहे। वलगाव ग्रामपंचायती अंतर्गत 254 अतिक्रमण प्रशासनाद्वारे नियमानुकूल केल्याने गोरगरिबांना हक्काचे घर उपलब्ध होईल। यापुढेही जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला घरकुल मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले। वलगाव येथील सिकची रिसोर्ट येथे सर्वांसाठी घरे 2022 अंतर्गत 250 वर अतिक्रमण नियमानुकूल झाल्याने नमुना 8 प्रमाणपत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले। त्यावेळी त्या बोलत होत्या। पंचायत समिती सभापती संजना काळे, जिल्हा परिषद सदस्य गजानन राठोड, सरपंच मोहिनी मोहोळ, उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत, अनीस मिर्झा, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रणजित भोसले, प्रमोद कापडे आदी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे। अजूनही कोरोना विरुद्धची लढाई संपलेली नाही। कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत। त्यावर मात करून विकासाची प्रक्रिया पुढे नेण्याचा प्रयत्न आहे। मात्र कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनीही साथ देणे आवश्यक आहे। कोरोना संसर्गाची जोखीम सर्वांना समान आहे। त्यामुळे स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग आदींचा अवलंब करून स्वतःची काळजी घेतली नाही तर व्हेंटिलेटर लागण्याची वेळ येऊ शकते, याची भान सर्वांनी ठेवले पाहिजे। त्यामुळे मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा, हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, बोलताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे आदी उपाययोजना कसोशीने पाळाव्यात। सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास होत असल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करावी। स्वतःसह कुटुंबातील इतरांना कोरोनाची बाधा होणार याची दक्षता घ्यावी। आजाराचे लक्षण आढळल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार करावा। आज तुम्हाला जे घर पट्टे जे तुमच्या नावाने पाहिजे होते ते आज काही लोकांना पट्टे त्या ठिकाणी मिळाला आहेत आणि तुमच्या समोर अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की पुढच्या 2 महिन्यामध्ये उरलेल्या लोकांना देखील या ठिकाणी पट्ट्यांची वाटप नक्कीच या पुढच्या 2 महिन्याच्या काळामध्ये होईल। म्हणजे आपल्या वलगावामध्ये प्रत्येकाला पट्टे मिळतील। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।